निमित्ताने इराला जरा ताजी हवा खायला मिळत होती. तिनं पांढऱ्या रांगोळीनं कमळ काढलं आणि कमळांच्या पाकळ्यामध्ये गडद पिवळा रंग भरला. त्याची पाने छानशा हिरव्या रंगात रंगवली. हवेमध्ये गारठा जाणवू लागला होता. इरा उत्साहानं घरात गेली आणि तिने तिची रांगोळी बघायला सगळ्यांना बाहेर बोलवलं. आता ती तिच्या सासू सासऱ्यांना आई बाबा अशी हाक मारत होते. आई बाबा, श्रीराम, या ना माझी रांगोळी बघायला. आपण ही रांगोळी अशीच भाऊबीजेपर्यंत ठेवूया, म्हणजे स्वातीताईंना पण माझी रांगोळी बघता येईल. हे बोलत असतानाच आपल्या हातून काहीतरी भयंकर अपराध घडलाय याची जाणीव इराला झाली. रत्नप्रभाने हाताचा पाण्याचा जग घेतला आणि तरा तरा बाहेर जाऊन तिच्या रांगोळीवर पाणी ओतले आणि जोर जोरात ओरडू लागल्या. हे इंग्लंड आहे, तू इंग्लंडमध्ये स्वस्तिक काढतेस. आधीच आजूबाजूचे लोक म्हणतात की या एशियन लोकांना असं महागडं घर कसं परवडतं. आता ते तर आपल्याला नक्कीच नाझी समजते. इराला त्यांचे हे बोलणं समजायला जरा वेळ लागला. हिंदूंचे शुभचिन्ह स्वस्तिक ते उलट केलं की हिटलरच्या नाझी पक्षाचं चिन्ह दिसतं. इराण खूप वर्षापूर्वी शाळेच्या पुस्तकात हे नाझींचं उलट स्वस्तिक बघितलं होतं, पण हिंदूंच्या स्वस्तिकाचा आणि या नाझीच्या चिन्हांचा संबंध तिने आजवर कधीच जोडला नव्हता. असू दे रत्ना, भारतात स्वस्तिक सगळेच काढतात. तुझ्या बोध्यांमध्येही स्वस्तिक आहे. हा एवढा इथे सेन्सिटिव्ह विषय असेल याची इराला कल्पना नसेल, प्रभाकरने समजुतीच्या स्वरात सांगितलं. अस्वस्थपणे इरा तिच्या मोरपंखी साडीच्या काठाशी चाळा करत होती. सॉरी, ती बोलत. सगळी रांगोळी पुसून टाकल्यावर रत्नप्रभा रागारागाने घरात आल्या आणि धुनसून म्हणाल्या, आणि ती स्वाती, ती कधी भेटायला येत नाही, भाऊबीजेलाही नाही आणि रक्षाबंधनाला पण नाही, कधीच नाही. तिला आणि तिच्या त्या काळ्या वेंद्रा बाळाला मी इथे कधीच येऊ देणार नाही. स्वातीचं नाव निघताच श्रीरामचा चेहरा जरा काळवडला. एकही शब्द न बोलता तो त्याच्या खोलीत निघून गेला आणि त्याने आतून कडी लावून घेतली.